क्लास 8 सब्जेक्ट मॅथ्स प्रॅक्टिस सेट 14.2 त्यातील आपण सेकंड प्रॉब्लेम पाहणार आहोत. अ शेपर्ड हॅज 200 शिप्स विथ हिम. फाइंड द नंबर ऑफ शिप्स विथ हिम आफ्टर 3 years इफ द इनक्रीज इन नंबर ऑफ शिप इज 8% एव्हरी इयर. एक मेंढपाळ आहे, त्यांच्याकडे 200 मेंढ्या आहेत. प्रत्येक वर्षी 8% वाढत आहेत, तर 3 वर्षानंतर किती वाढतील? चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरून आपल्याला हे सोडवायचं आहे. P इज इक्वल टू 200 नंबर ऑफ शिप, R इज इक्वल टू रेट 8, N इज इक्वल टू 3, A इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बाय फॉर्म्युला A इज इक्वल टू P ब्रॅकेटमध्ये 1 + R/100 रेज टू N. A इज इक्वल टू 200 ब्रॅकेटमध्ये 1 + 8/100 रेज टू 3. A इज इक्वल टू 200 यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 108/100 येणार आहे रेज टू 3. A इज इक्वल टू 200 इंटू क्यूब असल्यामुळे यांचा 3 वेळा गुणाकार केला आणि डिव्हायडेशन केलेलं आहे. डिव्हायडेशन कसं केलं पहा. या शून्याला हा शून्य कट, या शून्याला हा शून्य कट. 2च्या टेबलमध्ये 50 नंबरला 100 आहे, 54 नंबरला 108 आहे. पुन्हा 2च्या टेबलमध्ये 50 25ला आहे आणि 54 27ला आहे. हेच इथेही केलेलं आहे. सर्व उरलेल्या संख्या 2, 108, 27 खाली मांडून घेतलेल्या आहेत. 25 × 25. एका 25ने याला डिव्हाइड केलेलं आहे, दुसऱ्या 25ने याला डिव्हाइड केलेलं आहे. डिव्हाइड केल्यानंतर 8.64 × 29.16 मांडून खाली घेतलं. यांचं मल्टिप्लिकेशन केलं, 251.94 आलेलं आहे. परंतु मेंढ्या अपूर्णांकात नसणार आहेत, पॉईंटमध्ये नसणार आहेत, त्यामुळे ॲप्रॉक्सिमेटली जवळजवळ त्याचं उत्तर कुठलं आहे? 9 इकडे ॲड होतो, 2 होतात, म्हणून 252. पुस्तकामध्ये आन्सर याचं 242 दिलेलं आहे, परंतु ते प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे. याचा आन्सर 252 आहे.